तर तिकडे पुण्यात पुन्हा एकदा अजित पवारांचा वर्चस्व पाहायला मिळत आहे। भाजपला दणका बसलाय। राष्ट्रवादी नंबर 1 चा पक्ष ठरलेला आहे। पुणे जिल्ह्यातील 73 आणि बारामती तालुक्यातील 7 जिल्हा परिषद गटांसाठी मतदान प्रक्रिया आज पार पडली आहे। त्यानंतर आज मतमोजणीची प्रक्रिया पार पडलेली आहे। यामध्ये अजित पवार यांनी उभा केलेल्या जिल्हा परिषदेचे 51 जण निवडून आलेले आहेत। या ठिकाणी अधिक अपडेट आपण घेऊयात। आपले प्रतिनिधी विकास कोकरे आणि अमोल धर्माधिकारी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। विकास, काय अधिकची अपडेट? खरं तर पुणे जिल्ह्याच्या नगर जी बोला। पुणे जिल्ह्यात खरं तर ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका आणि पंचायत समितीच्या निवडणुका पार पडल्या, या निवडणुकांमध्ये खरं तर राष्ट्रवादीला चांगलं यश मिळाल्याचे चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळालं। 2017च्या मनात राष्ट्रवादीच्या 44 जागा निवडून आल्या होत्या, मात्र यावेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर होता। असं असताना देखील राष्ट्रवादीला जवळपास 51 जागा त्या ठिकाणी मिळाल्यात। एकंदरीत बारामती तालुक्यासह पुणे जिल्ह्यामध्ये संपूर्ण राज्यात अजित पवारांच्या निधनानंतर खरं तर एक शोककळा पसरली होती। मतदानावर खरं तर एक सावट पसरलं होतं आणि याचमुळे मतदानाची टक्केवारी देखील घसरली होती। यामुळे ही जी काही घसरलेली मतदानाची टक्केवारी, याचा फटका नेमका कुणाला बसतोय हे खरं तर पाहणं महत्त्वाचं होणार होतं। मात्र या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यातील जे काही मतदार आहेत, या मतदारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती विश्वास दाखवला आणि एकंदरीत हा एक भाजपला धक्का मानला जातोय। जवळपास 51 उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून आले, तर भाजपला केवळ 10 जागांवरती समाधान त्या ठिकाणी मानावं लागलं। एकंदरीत 2017च्या मानाने जो 2019च्या वेळेस जो निकाल राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित होता, त्याच्यापेक्षा जास्त जागा खरं तर यावेळी राष्ट्रवादीला मिळालेल्या आहेत। एकंदरीत हे जे काही यश आहे, अजित पवारांच्या निधनानंतर एक भावनिक लाट पसरली होती आणि या भावनिक लाटेमुळे एकंदरीत या राष्ट्रवादी काँग्रेसला याच्यामध्ये प्रचंड यश त्या ठिकाणी मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जी निश्चितच विकास, यानंतर आपण अमोल यांच्याकडे जाऊयात। अमोल, खरं तर पुणे जिल्ह्यात जर पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं चित्र पाहिलं तर आपल्याला एक वेगळं चित्र पाहायला मिळालं। मुरलीधर मोहोळ यांनी त्या ठिकाणी एकहाती सत्ता मिळवली, मात्र यानंतर आता जिल्हा परिषदेसाठी मात्र पुणे जिल्ह्यात एक वेगळं चित्र पाहायला मिळालेलं आहे। जो कल आहे तो संपूर्ण आता राष्ट्रवादीकडे गेलाय। अमोल, नक्कीच महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने अजित पवारांचा दारुण पराभव झालेला होता, त्याच्या उलट चित्र आपल्याला या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळते, ज्याच्यामध्ये 73 जागांपैकी जवळपास 52 जागा या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडून आलेल्या आहेत। आणि त्यामुळे अजित पवार यांचं निधन झालं, त्यानंतरची ही निवडणूक लागली, त्याच्यामध्ये आपण पाहतोय की संपूर्ण या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुठेही प्रचार करण्यात आलेला नव्हता, कारण की अजित पवार यांच्या जाण्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक मोठा धक्का बसलेला होता। दुःखाची किनार या संपूर्ण निवडणुकीला होती। मात्र असं असताना सुद्धा ज्या पद्धतीने हे निकाल आज लागलेले आहेत, त्याच्यावरून आपल्याला पाहायला मिळतंय की पुणे जिल्हा परिषदेवर अजित पवार यांचा करिश्मा हा चाललेला पाहायला मिळतोय। गेल्या अनेक वर्षांपासूनची जी सत्ता होती ती कायम राखण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश आलेलं आहे। एकीकडे भाजपला समाधानकारक कामगिरी यामध्ये करण्यात आलेली नाहीये। केंद्रीय राज्यमंत्री पुणे जिल्ह्याचे आहेत, त्याचबरोबर आमदार खासदार हे सगळे पुणे जिल्ह्यामध्ये असताना सुद्धा भाजपला मात्र समाधानकारक परफॉर्मन्स या ठिकाणी करण्यात आलेला नाही आणि भाजपच्या केवळ 10 जागा माफ करा निवडून या ठिकाणी आलेल्या आहेत। शिवसेनेला, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 4 जागा मिळालेल्या आहेत। ठाकरे गटाला 6 जागा मिळालेल्या आहेत, तर काँग्रेसला एकही जागा यामध्ये मिळालेली नाही। आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसचा दारुण पराभव झालेला होता, तशीच परिस्थिती पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही पाहायला मिळालेली आहे। काँग्रेस आता पुणे जिल्ह्यातूनही हद्दपार झाल्याचं चित्र यावरून पाहायला मिळते। मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा परफॉर्मन्स पाहिला तो तर अतिशय उत्तम पद्धतीचा राहिलेला आहे, कारण की भावनिक लाट या संपूर्ण निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती। कुठेही प्रचार न करता राष्ट्रवादी काँग्रेसला हे घवघवीत यश मिळालेलं आहे आणि त्यामुळे एकहाती सत्ता आता पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाची आपल्याला पाहायला मिळणार आहे। जी निश्चितच अमोल आणि विकास, धन्यवाद तुम्हा दोघांना देखील या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।